नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट प्रेक्षकांनो आता पाहायला मिळतोय। मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलंय मालती, इंद्रा आणि राणीचा जो काही डाव आहे, मालती आता चांगल्या पद्धतीने त्या डावाला पुढे तर नेतीये, पण आता मालिकेत येणारा टर्न ट्विस्ट काय असणार आहे हे सगळं आपण जाणून घेऊया। आता मात्र राणी आपली ॲडव्होकेट झाली आहे, परीक्षेमध्ये पास झाली आहे आणि उर्मिलाने मात्र राणीचा पूर्ण हातच पिरगाळलाय। प्रेक्षकांनो, राणी ॲडव्होकेट बनली या गोष्टीला विक्रांत एवढा घाबरलाय की विक्रांतने आता खूप मोठं कारस्थान करण्याचा निर्णय घेतलाय। तर मंडळी, आजचा भाग आता इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आपण बघतो इकडे इंद्रा राणी स्वयंपाक करतात, एक काम करत असतात आणि दोघांचे काहीतरी वादावादी मध्येच काहीतरी चालू असतं। इकडे मात्र राणी म्हणते, सर हे बघा, नवऱ्याकडून असं काम करून घेणं अजिबात चांगलं नाही आहे। आणि सर तसंही तुम्हाला या कामाची सवय आहे का, सांगा बरं मला, तुम्हाला जमेल तरी का हो हे सगळं? इंद्रा बोलतो, का नाही जमणार, अगं ट्राय केलं की सगळं जमतं राणी, तू अजिबात काळजी करू नको बरं, मला सगळं जमेल। राणी बोलते, ठीक आहे, आता तुम्हाला वाटतंय ना मी भांडे घासावं, मग मी तुम्हाला मदत करते। आणि दोघं आता भांडे घासायला खाली बसलेले असतात। स्वतःच्या हाताने इंद्रा भांडे घासतो आणि राणी मात्र पाण्याने आता विसळून घेते। इकडे प्रेक्षकांनो, आपण पाहतोय इंद्रा राणीचं जे काही चाललेलं असतं ते मालती खिडकीतून पाहत असते। तिला वाटतं माझं पोरगं भांडे घासतंय। आता मालतीला संताप येतो, काय करतोय हा इंद्रा, कशाला करतोय हा फालतूपणा? कारण तिला माहिती आहे राणीच्या हाताला लागलंय, इंद्राला सांगितलं तरी इंद्रा काही माझं ऐकायचं नाहीये। इकडे मालतीला खूप वाईट वाटत असतं की तिच्या लेकाला आता भांडी घासावी लागतात, पुढे जाऊन काय काय करावं लागेल असं म्हणून तिला आता खूप वाईट वाटतं। तर प्रेक्षकांनो, इंद्रा जो आहे तो आता राणीसोबत मस्त गप्पा मारत असतो। राणी भांडी कशी घासायची, काय करायचं सगळं त्याला सांगत असते। दोघं खुश असतात आणि दुसरीकडे मालतीच्या बाजूला येते उर्मिला। उर्मिला आली की लगेच तिचे कान भरायला तिने चालू केलेलं असतं। इंद्रा जो आहे तो बोलतो, राणी अशी मस्ती करत काम केलं ना तर मज्जा येते बघ। राणी देखील आता इंद्रावर पाणी उडवते, दोघं एकमेकांसोबत मस्ती करतात आणि उर्मिला मात्र मालतीला चांगलं भडकवून द्यायचं काम करत असते। उर्मिला म्हणते, बघा मालती काकी, इंद्रा भाऊजी पुरते त्या राणीच्या नादाला लागलेत, बघा ती कशी भांडे वगैरे घासून घेते त्यांच्या हाताने, काही लाज उरली नाहीये, नवऱ्याकडून असे कामं कोण करून घेतं? इकडे मालती राणीवर खूप चिडलेली असते, उर्मिलाला ती असंच दाखवते। यानंतर उर्मिलाला कळलं की मालतीला आता खूप राग आलाय। मालती खरं तर तिकडून निघते, उर्मिला देखील तिच्या मागे मागेच जात असते। तिला माहिती आहे की आता मालती नक्की जाणार कुठे। इंद्रा राणीच्या तिकडे ते दोघं जात असतात। उर्मिलाने आता मात्र त्या दोघांना भांडे घासताना बघितले आणि चांगली आग लावून दिलेली असते। बाहेर येऊन मालती इंद्राला म्हणते, काय रे, ही अशीच कामं करणार आहेस का? छान शोभून दिसतंय हां तुला, तुझी बायको जे सांगेल तेच तू कर, अगदी छान दिसतोयस इंद्रा, तू एज्युकेशन घेऊन आलास विदेशातून, कुठल्याच अँगलनी वाटत नाही आहेस तू एज्युकेटेड आहेस म्हणून। इंद्रा उर्मिलाकडे बघतो आणि त्याच्या सगळं लक्षात येतं उर्मिलानेच हे काडी मारलेली आहे। उर्मिलाला हे पाहून आता खूप मज्जा येते। मालती इंद्रावर इतकी भडकते ना, तर आता मालती म्हणते, हे सगळं फक्त या अवदसेमुळेच होत आहे ना, जोपर्यंत ही भिकारडी अवदसा माझ्या इंद्राच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत हा असाच करणार आहे। इंद्राला मालतीचं हे बोलणं अजिबात पटत नाही। इकडे इंद्राला खूप राग येतो। इंद्रा बोलतो की तू मला काही बोल, पण माझ्या राणीला एक शब्दही बोलायचा नाही, कारण आत्तापर्यंत तू फक्त तिच्याबद्दल वाईटच बोललीस, कधी चांगलं बोलली नाहीस, आता मी काही ऐकून घेणार नाही आई। इंद्रा मालतीला चांगलंच जोरात बोलतो। राणी मात्र इंद्राला शांत करतो, इंद्रा काही शांत होत नाही। मालतीसुद्धा इंद्रावर प्रचंड चिडते। हे सगळं पाहून उर्मिला मात्र सिच्युएशनचा फायदा घेते। इंद्रा भाऊजी, कळतंय का तुम्हाला, आईसोबत तुम्ही अशा मोठ्या आवाजात बोलणार आहात का? हेच आपले संस्कार आहेत का? त्यांचा अपमान झालाय ना। उर्मिला असं बोलल्यानंतर इंद्रा बोलतो, वा, आमच्यामध्ये बोलायला तुम्हाला कोणी सांगितलं? माझी आई मी काही करीन ना, तुम्ही मध्ये बोलणारे कोण? आणि संस्काराच्या गोष्टी तुम्ही करूच नका। जी मालती आहे ती बोलते, खरं आहे ना, इथे राहणं ही राणी डिझर्व करते, भांडे घासायचीच तुझी लायकी आहे, तुला कधीच आता ते घर मिळणार नाही आहे। इंद्रा, तुला वाटत असेल तू हे सगळं करून इकडे काहीतरी यश मिळवणार आहेस, पण असं अजिबात होणार नाही। उर्मिला इंद्राला बोलते, हे सगळं बोलणं चुकीचं आहे भाऊजी, तुम्ही असं वागू नका। मालती मात्र म्हणते, उर्मिला यांना काय कळणार ग, कारण याच्या बायकोच्या या भिकारडीच्या प्रेमात आंधळा झालाय तो, याला कोण आई कोण बाप आणि कोणाचंच काही भान राहिलेलं नाही आहे। इकडे इंद्रा प्रचंड संतापलेला असतो। आता तो इकडे उर्मिलाला चांगलं झापत असतो आणि राणी मात्र त्याला शांत राहायला सांगते।
सर तुम्ही प्लीज शांत राहा, नाहीतर प्रकरण अजून वाढेल. इंद्राला ती समजावते आणि यांच्यापासून दूर राहा सर प्लीज असं म्हणते. दुसरीकडे आता मालती उर्मिला बघतच असतात. मालती म्हणते वा आम्ही सांगितलेलं कळत नाही, पण या भिक्कारडीने सांगितलं की लगे तुला कळतं रे, हा बायकोचा निव्वळ बैल झालाय असं देखील इंद्राला मालती बोलते आणि तिकडून प्रेक्षकांनो आतमध्ये जाते. उर्मिला म्हणते तुम्ही बरोबर बोललात मालती आई, जसं ही राणी सांगते तसंच ते करत असतात हो, किती वाईट परिणाम होणार आहे याचा यांना अजिबात कळत नाही आहे. मालती बोलते हो ग उर्मिला, मला तुझ्याशी विक्रांतशी आता खूप इम्पॉर्टंट बोलायचे, तू काम कर बरं, विक्रांतला माझ्या खोलीत पटकन घेऊन ये. असं बोलून प्रेक्षकांनो ती आता असंच दाखवते की राणी इंद्राचा खूप राग आलाय, परंतु मालतीने आता तिचा गेम चालू केलाय. पटकन तिने राणीला कॉल केलाय आणि फोन चालूच ठेवते. इकडे उर्मिला आता विक्रांतला बोलवून आणते आणि राणी इंद्राचा फोन आता चालूच असतो, स्पीकरवरती ठेवलेला असतो. आता मात्र प्रेक्षकांनो इंद्रा बोलतो आई मस्त भांडणं केलेस ग तू, खूप छान काम करतेस. आता मात्र विक्रांत आणि ती उर्मिला जेव्हा रूममध्ये येतात ना, तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय आता यांचा फोन चालू असतो परंतु स्पीकर ऑफ असतं. हे दोघं बाहेर येऊन थांबलेले असतात, दरवाज्यातून आतमध्ये येतात. मालती मात्र इंद्राला म्हणते इंद्रा आता तू फक्त ऐक, अजिबात काही बोलू नका. इकडे प्रेक्षकांनो फोन तर चालू आहे. आता मालती मात्र रूमच्या इकडे बोलत असते. उर्मिला विक्रांत आलेले असतात त्यांच्यासोबत बोलते. आता तुम्हाला सांगू का मालती काकी, तुम्ही काय बोललात, विक्रांतला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे, रूममध्ये आणा म्हणून. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो ती बोलते हो मला आता महत्त्वाचं सांगायचं आहे, नीट ऐका. ही राणी आहे की नाही लवकरच फॅक्टरी मिळवण्याच्या कामात आहे बरं का, तिला काही करून फॅक्टरी पाहिजे, इंद्राच्या नावावर करायची आहे. इंद्रा आता तिला मालक बनवायचं, तिला MD बनवायचं इंद्राला. मला इंद्राचं अजिबात वागणं पटत नाही, सारखं तो बायकोचं ऐकतो ना, मला आता इथून पुढं कधीच इंद्रा माझं ऐकेल असं वाटत नाही. म्हणून तुम्ही दोघं माझ्यासाठी आजपासून पोरगं सून आहात. त्या राणीने इंद्राला फॅक्टरी मिळवून द्यावी आणि ती जिंकावी असं मला अजिबात वाटत नाही. तुम्ही दोघं काहीतरी बंदोबस्त करा जेणेकरून फॅक्टरी आपल्याच नावावर राहील. विक्रांत आता बोलतो की काकी तुम्हाला तिने प्लॅन सांगितला होता का? मालती बोलते हो ना, सगळ्यात पहिल्यांदा तिचा हाच प्लॅन होता, म्हणून मी तुम्हाला आता सांगते कशा पद्धतीने ती फॅक्टरी मिळवणारे वकील होणारे. पण हे सगळं खोटं, मालतीने स्वतःचंच काहीतरी या दोघांना उल्लू बनवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो त्या दोघांना सगळं खरंच वाटतं. इकडे दोघं कान देऊन आता राणी इंद्रा ऐकत असतात. दोघेही आता इकडे आपण पाहतोय आश्चर्याने मालतीकडे बघतात की खरंच आता ही राणी फॅक्टरी मिळवण्याच्या कामाला लागली तर नसेल ना. विक्रांत मालतीला म्हणतो काकी काळजीच करू नका, मी सगळा बंदोबस्त करतो, सगळे पेपर मी ऑलरेडी बनवलेत, कधीच ती प्रॉपर्टी राणीला मिळणार नाही तशी मी आता सोय करतो. तो आता कुणाला तरी कॉल करतो, लवकरात लवकर सगळे पेपर घेऊन ऑफिसला ये. मग त्याच्या लक्षात येतं की पेपर विक्रांतकडे नाही आहेत, म्हणजे दुसरं कोणाकडे तरी आहेत. हे आता राणी आणि इंद्राने हेरलेलं असतं. इंद्रा राणीने ते ऐकलंय, मालतीने फोन कटच केला नाही आहे. विक्रांत म्हणतो काही कर पण ती फॅक्टरी मी तुला मिळू देणार नाही आहे, त्यासाठी मी अशा आता बंदोबस्त केला आहे ना. उर्मिला मात्र गालातल्या गालात हसते आणि बोलती इंद्रजित सर तुम्हाला कळतंय का, बहुतेक त्यांना असं वाटते तेच आपल्या पुढे आहेत, पण आपण त्यांच्या 4 पावलं पुढे आहोत हे अजून त्यांना माहिती नाही आहे. हे दोघं आता खुश असतात. इंद्रा राणी एकमेकांना टाळी देतात आणि पुढं आता काय करायचं त्यांचं डिस्कशन चालू असतं. तेवढ्यात आबा येतात. आबा आता इंद्रा राणीकडे येतात आणि त्यांना म्हणतात आता तुम्हाला माहिती आहे का पोरांनो, तुम्ही जे करताय ना चांगल्यासाठीच करताय, पण सगळं काळजी घेऊन करा, पूर्ण आत्मविश्वासाने करा आणि अजिबात काळजी करू नका. आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळं होतंय ना. विक्रांत उर्मिलाला तेच वाटतंय की त्यांच्या प्लॅननुसार होतंय, पण इथून सगळं आपल्या म्हणण्यानुसार होणारे. राणीने आबांना सांगितलंय. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो राणीला साडी नेसता येत नाही, तिला त्या मिऱ्या पदर काहीच करता येत नाही. ती आता साडीचा जो काही भाग आहे तसाच घेऊन तिकडे उभी असते, प्रयत्न करत असते मिऱ्या घालण्याचा, पण तिला येत नाही. इंद्रा मात्र येतो आणि खूप छान पद्धतीने तिची साडी पकडतो. राणी बोलते सर काय करताय, कशाला, कोणी येईल, आबा येतील ना. इंद्रा म्हणतो अगं साडी घालून देईल ना मी, नको टेन्शन घेऊ. तो आता दुसऱ्या साईडने तिला आता पलटी मारतो आणि बरोबर साडीचा पदर वगैरे करून देतो. आता मात्र राणी बोलते सर इथे जर मालती मॅडम असत्या तर तुम्ही केलं असतं. इंद्रा बोलतो काय ग तू मूड स्पॉईल करतेस, आता तू फक्त तुला मी साडी घालून देतोय ना त्याच्याकडे लक्ष दे. इंद्रा मस्त खाली बसतो, तिच्या निऱ्या वगैरे नीट करून देतो आणि सर किती छान साडी घालून दिली आहे तुम्हाला, तुम्हाला सगळं जमतं हो, मल्टी टॅलेंटेड आहात तुम्ही. इंद्रा राणी आता खूप जवळ येतात आणि प्रेक्षकांनो त्यांचा
रोमॅन्टिक मोमेंट आपल्याला दाखवला जातोय. इंद्रा तिच्या जवळ येतो. सांग तुला काय पाहिजे माझ्याकडून. राणी बोलते सर मला कळलंय पण आता कुणी येईल हो, प्लीज तुम्ही जा हो. राणी मात्र इंद्राला धक्का देऊन तिकडून पळून जाते. चांगला त्याला चिमटाच काढून पळते आणि इकडे तुळशीला पाणी घालते. पाणी घालताना प्रेक्षकांनो आपण पाहतोय उर्मिला खाली येते. उर्मिला मात्र तिच्याकडे रागात बघते. ती आता राणीला बोलते असं पाणी घातल्याने काय होतं ग, काही होत नाही, इतके पाप करतेस ना तू. राणी बोलते तुम्हाला काय म्हणायचे उर्मिला मॅडम. उर्मिला म्हणते तू असं पाणी घातल्याने तुझे पाप काय धुतल्या जाणार आहेत का. अगं तू सासू माझ्याकडे आली आहे, तू सासूला हाकलून दिले, तुझ्याकडे ती परत कधीच येणार नाही. राणी बोलते उर्मिला ताई एक दिवस नक्की येईल जेव्हा मालती आई ते घर सोडून आमच्यासोबत राहतील, मला खात्री आहे. उर्मिला बोलते स्वप्न बघ, असं कधीच होणार नाही. आणि इकडे जी राणी आहे ती बोलते तुम्ही पाहताय ना तुळशीमध्ये छोटे छोटे रोपं उगवले, याचा अर्थ काय. याचा अर्थ आमचं कुटुंब चांगलं होणार आहे. तुळशीमध्ये बारीक रोपटे उगवले याचा अर्थ असाच होतो की लवकर आमच्या घरामध्ये भरभराट होणारे, आनंद येणारे आणि बघतच राहा तुम्ही काय काय होणारे. उर्मिला मात्र म्हणते याचा अर्थ असा आहे हे फक्त तुला वाटतं. राणी मात्र हसायला लागते आणि बोलते हो असाच अर्थ आहे. राणी तिला समजावते पण उर्मिलाच्या डोक्यावरून सगळं जातं. ती नुसता रागराग करते आणि मालती तिकडे येते. प्रेक्षकांनो मालती उर्मिलाला बोलते उर्मिला पहा काय या लोकांच्या नादी लागतेस ग तू, जणू काय खूप संस्कारी सून आहे, रोज तुळशीला पाणी घालते, किती देखावा करते ग. मालती म्हणते दुसरं काही येतच नाही ना ग उर्मिला हिला मात्र प्रेक्षकांनो नको नको ते बोलायला चालू करतात. त्यानंतर राणी मालतीकडे बघते. त्यावेळेस उर्मिला म्हणते काय ग डोळे वट्टारून काय बघतेस, खाली कर डोळे. आणि तिचा चक्क हात मात्र हातात घेते आणि तिचा जखम झालेल्या हाताला चांगला पिरगाळाच मारते. तिचा हातच आता मुरगाळते आणि इतकं राणीला दुखतं ना. राणी म्हणते प्लीज सोडा मला दुखतंय, उर्मिला ताई सोडा मला त्रास होतोय. मालतीला सुद्धा खरं तर वाईट वाटते प्रेक्षकांनो, पण उर्मिला तिचा अजिबात हात सोडत नाही. थांब तुझा हातच तोडते असं म्हणून ती आता तिकडे तिला त्रास देते. दुसरीकडे प्रेक्षकांनो उद्याच्या भागात विक्रांतने त्या माणसाला बोलावून घेतलं ज्या माणसाकडे फॅक्टरीचे सगळे पेपर्स असतात. विक्रांत त्या माणसाला सांगतो असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ही फॅक्टरी फक्त माझ्या नावावर असेल. त्यानंतर इकडे मात्र इंद्रा जो आहे तो आबांना डिटेल सांगतो. आबा आपली राणी आता लवकरच वकील होणार आहे, लॉयर होऊन आता ती केस लढवणार आहे. आणि इकडे राणीला ते ऐकून छान वाटतं. राणी म्हणते कुठेतरी आपण आता वकील होणार. विक्रांतला स्वतःला आता त्याला वाटत असतं की तुम्ही पेपर मला स्वतः आणून द्याल, स्वतः फॅक्टरी मिळवून द्याल असं ती आता राणी विचार करते. प्रेक्षकांनो तर मालिकेमध्ये आता येणारा ट्विस्ट काय असेल हे सगळं जाणून घेण्यासाठी, मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.